नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 32 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग हेडला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य असतात? महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288 सदस्य असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, ज्यांच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती आहे ते आपल्याला ओळखायची आहे. ज्यांच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती आहे ते आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुभत्या गायीच्या लाथा गोड. काय मित्रांनो? दुभत्या गायीच्या लाथा गोड हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सरपंच भूषवतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. काय असतो मित्रांनो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी नाही आणि औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे, पण पुणे या ठिकाणी नाही, म्हणून आपले पुणे हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, तो भेटला आणि चटकन निघून गेला या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तो भेटला आणि चटकून निघून गेला या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे समुच्चय बोधक वाक्य. काय मित्रांनो? समुच्चय बोधक वाक्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सार्वजनिक विशेषण. काय मित्रांनो? सार्वजनिक विशेषण हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खालपैकी शुद्ध धातू साधित ओळखायचा आहे शब्द. मित्रांनो, खालपैकी शुद्ध शब्द म्हणजे आपला धातू साधित शब्द आपला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ठेवून. काय मित्रांनो? धातू साधित शब्द आहे मित्रांनो, ठेवून. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, हुलकावणी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपला निवडायचा आहे. हुलकावणी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चकवणे. काय मित्रांनो? चकवणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग ओळखा. लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सकर्मक भाव्य. काय मित्रांनो? सकर्मक भाव्य हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे? स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यांना काय म्हणावे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उठावरचा शहाणा. काय मित्रांनो? उठावरचा शहाणा हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे? हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फसवून जाणे. काय मित्रांनो? फसवून जाणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, टकसाळ म्हणजे काय? टकसाळ म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाणी बनवण्याचा कारखाना. काय मित्रांनो? नाणी बनवण्याचा कारखाना म्हणजे टकसाळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नर्मदा नदीवर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महाबळेश्वर ठिकाणी कृष्णा नदीचा उगमस्थान झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक
सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सिमेंटचे कारखाने सर्वाधिक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कळसुबा हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबा हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबा हे ठिकाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या किती मतदारसंघ आहेत? महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 48. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, 2015 साली खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आलेला आहे? 2015 सालीचा खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार म्हणजे किताब कोणाला बहाल करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांना 2015चा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, भारताचा पहिला अंतराळवीर कोण? भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राकेश शर्मा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. दरवर्षी पोलीस स्मृती दिन कधी पाळण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 21 ऑक्टोबर या दिवशी दरवर्षी म्हणजे पोलीस स्मृती दिन पाळण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय आहे? जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय असणे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वाटेल ते बोलणे. काय मित्रांनो? वाटेल ते बोलणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करतो? उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हे काय करतो मित्रांनो? उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड करतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्यातील कोणता काळ आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मधुने लाडू खाल्ला असेल या वाक्यातील कोणता काळ आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आहे. काय मित्रांनो? पूर्ण भविष्यकाळ. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालपैकी कालवाचक क्रियाविशेषण कोणते आहे? खालपैकी कालवाचक क्रियाविशेषण कोणते आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पूर्वी. पूर्वी काय मित्रांनो? कालवाचक क्रियाविशेषण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजकुमारी अमृता कौर. काय मित्रांनो? पहिली महिला केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, संत ज्ञानेश्वराची जिवंत समाधी कोठे घेतलेली आहे? संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, बोका या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय आहे? बोका या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाटी. काय मित्रांनो? भाटी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आपण. आपण काय मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुशील कुमार शिंदे यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. अमर्त्य सेन, मदर तेरेसा, कैलास सत्यार्थी यांना मिळाला आहे, पण सुशील कुमार शिंदे यांना मिळालेला नाही. म्हणून आपलं हे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखायची आहे. शब्दाच्या 8 जातीपैकी
अविकारी नसलेली जात आपल्याला ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विशेषण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च पद आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड रिपन यांना स्थानिक संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात? मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मजलिस. काय म्हणतात मित्रांनो? मजलिस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ओडिसा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवनेरी किल्ला हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, कोकणचे गांधी कोणास म्हटले जाते? कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.